भाग एक. देवनी महिमा नमस्कार. तुम्ही देवनी विषय ऐकेला का? ज्यांनी संपूर्ण पृथ्वी बनावली, त्याने आकाश, पृथ्वी आणि दर्या आणि तेम राहणारा बठा. देवनी शब्दप्रमाणे सांगा आणि तशा होईना. देव पृथ्वी बनाडणार जो परमेश्वरनी बठ्ठी पृथ्वी बनाडी आणि बठ्ठा काही त्यांना बठ्ठा काही त्यांनी बनाडा व रचना करना. त्यांनी हेदा डोंगर, नदी, झाडा, फळासा झाडा, सर्व पाणी, मासा, सर्व नद्या, प्राणी बठा त्यांनी बनाडात. देव चांगला तो कधीच पाप कर नाही, तो कधीच वाईट कर नाही. ते मग कोणतीच वाईट गोष्ट नाही, त्याला वाईट गोष्टीविषयी राग देवला कोणीच जन्म दिदा नाही, कारण देव पहिलापणी देवला कोणीच बनाडी शक नाही. त्यांना जन्म व्हायना आणि मरण पण कुणाला माहीत नाही. तो झोप बी नाही आणि उठ बी नाही. तो कधी म्हातारा व्हायना नाही आणि देव कधी बदलला नाही, तो तशाच राहीना. कधी कधी माणूस कोणता भी लाकूडनी मूर्ती बनव आणि त्यांनी पूजा कर, त्याला बळी दे, त्यांनी देव माणूसनी भक्ती कर. पाप वाढत चालना आणि लाकूड विना दगडनी मूर्ती ऐक का, बोल का, चाल का नाही. कारण माणूसनी करेल कोणत्या बी दगडनी किंवा लाकूडनी कोरेल मूर्ती बोल नाही, चाल नाही आणि ऐकू शक नाही. पण सैतान कायम त्या मूर्त्यासाम भगवान देव सृष्टी करता आणि तो जिवंत अशा दाखव. देव एक सृष्टी करता परमेश्वर आणि तो जिवंत तो बोल आणि चाल, तो ऐक, तो फिर, तो जंग जावाना तंग जहा. तो सर्व देवसनीपेक्षा मोठा देव आणि तो राजा आणि राजाचा राजा तो तशा सर्व पृथ्वीला बनाडना. देवनी सांगा, मयच देव मला सोडीन दुसरा कोणताच उत्पन्न करता नाही तुम्ही पूजा करू नका. जलनी, पाणीनी, मूर्तीनी, दगडनी कोणत्याच वस्तूंनी तुम्ही पूजा करू नका. तो राजाचा राजा, प्रभूना प्रभू देव सांग, बठ्ठा जगना राजा मय परमेश्वर सर्व काही जोडू सर्व काही अंधार त्याला जुळू तो प्रत्येक प्राणीना आवाज ओळख. देवपणी कोणीच लपी नाही, आपली पुढं प्रत्येक ठिकाणी जाऊ देवला बठ्ठ्या गोष्टीसना ज्ञान कारण तो खूप बुद्धिवान त्याला कोणीच फसाडी नाही. त्याला जादूटोना, दुष्ट आत्मा, सैतान काही करू नाही. देव कोणतीच वाईट गोष्टीवर प्रेम कर नाही. तो आपला आदर मान, आपली मनम काय चाल तो ओळखीले देव दयाळू तो सर्वावर प्रेम कर, तो प्रत्येक माणूसावर प्रेम कर. देवला वाईट प्रत्येक माणूस त्यानावर प्रेम करायला पाहिजे. प्रत्येक माणूस वाईट मार्गना त्याग करायला पाहिजे, चांगला मार्ग धरायला पाहिजे, सत्यना मार्ग धरायला पाहिजे. बठ्ठी सृष्टी निर्माण करीनी देवनी आदाम माणूस व हवा स्त्री निर्माण करना. सगळ्या सुविधा करानंतर त्यांनी रावासाठी यार्दन बाग नवीन करना. या आपली देवनी अधिक माहिती मिळवू, कारण तो आपला सर्वांवर प्रेम कर. भाग 2. खूप जुन्या गोष्टी आहात की डोंगरवर झाड नसणार, जनावर सुद्धा नसणार, पृथ्वीवर काहीच नसणार. सर्व जगमा देव त्यांना इच्छानुसार बनवना. हिरवागार झाडा व प्राणी आपली शब्दप्रमाणे बनवना. देवनी रूपमा माणूसला बनवना. नंतर गाढ झोप लाई दिना. माणूसनी पासळी काढी, ती पासळीनी बाई बनवना. तिना नाव देवनी हवा थवा. देवनी आदामानी हवाला रावानी करता एदन बाग तयार करना. तेसाला आज्ञा दिदी, देवना सांगाना, एक फळ सोडीन बाकी सारा फळ तुम्ही खा. पण सैताननी त्यासना सर्व त्यासना रूपमाई स्वतःला
सैतान फसवणं, त्यासाला बहकवणं आणि त्यासाला सांगणं, सर्व प्रकारनं तुम्ही फळ खा, पण त्या झाडनं फळ खाऊ नका अशा देव सांगणं. नंतर देव आदाम आणि हवाला भेटायला उना तोपर्यंत येस ना, जी फळ खावाला नाही सांगेल ती खावाय घ्या. देव त्यासाला मिळाला उना तर त्या घाबरी घ्यात. झाडासामं दपी घ्यात. देव आदामला हाक मारना, तुम्ही कठो आहात, जी झाड ती झाडना फळ तुम्ही खाऊ नका. ती फळ तुम्ही कशा खायनास? आदाम व हवानी देवला उत्तर दिदा, सैतान उना आणि त्यांनी आमना मन बहकवा आणि आम्ही ती झाडना फळ खादा. नंतर देवने आदाम व हवाला एदन बागमधून काढी दिदा. त्यापाशी माणूसनी जीवन मरण उना. प्रिय मित्र, आपण सुद्धा आदाम व हवासारखा कायम देवनी आशानी आज्ञानी उल्लंघन करा, पण देव आपावर प्रेम कर. देवने आपला पुत्र एकुलता एक येशूला पृथ्वीवर दवाडना येणी करता की तुम्ही त्याचवर विश्वास ठेवा. येशूनी मार्गम चालायला पाहिजे. देवना न्यायाविषयी देव सांग, तुमना पाप मुक्त व्हायला पाहिजे व आपी सत्य मार्गम चालायला पाहिजे. अशा तो आपल्याला पवित्र शास्त्र शिकाड. भाग 3. न्याय. नमस्कार. उत्तर नमस्कार ना. आपण शुभ वर्तमान ऐकला पाहिजे. हय मै ऐकेल हवं. ती दिवस मला सांगा, जी विषय मला सांगवतात तेना पाप खूप मोठा आहात, पण तो पश्चाताप करता राहिना. देवना वचन आम्हाला शिकव की देव न्याय करणार आह. देवला माहीत आहे की मै पापी आहाव आणि अपराधी आहाव. आमना पाप मुक्त करण्यासाठी व त्याला त्यांनी मार्गम चालायला आपण त्यांनी न्यायपणी कशी काय वाचूच? आपण आपला पापसाठी काही करू शकज नाही, कारण आपला पापसाठी देवने प्रभू येशू ख्रिस्तला त्यांना एकुलता एक पुत्र ह्या पृथ्वीवर दवाडी दिना. आपला पापनासाठी प्रभू येशू ख्रिस्त वधस खांबावर खिळाय घ्या, मरी घ्या. आपण आपल्या पापना पश्चाताप करायला पाहिजे. आपली अपराधनी क्षमा मागीन मुक्त होई सकज. पवित्र शास्त्र सांग की मरण प्रत्येक व्यक्तीला आहे. जीवन नंतर मरण, मरण नंतर न्याय, त्यानंतर भयंकर मरण. प्रियजन हो, आपल्याजवळ एक मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. देव आपल्याला सर्व पापापासून मुक्ती देईल. भाग 4. पवित्र शास्त्र बायबल सांग की येशू ख्रिस्त हो देवना पुत्र ह. देवना सोबत रहा. सगळी सृष्टी निर्माण करणार व पृथ्वीवर बी देवना रूप धारण करना, आपाला उद्धारना मार्ग दाखवना. देवना दूत एक कुमारी स्त्रीला सांगना की तू पवित्र आत्माद्वारे गर्भवती होशील व तुला पोऱ्या होईल. त्यांना नाव तू येशू ठेव. तो पुत्र लोकसाला पापमसून सोडविल. मरियाने देवनी दूतनी शब्दावर विश्वास ठेवा. जेव्हा येशू 30 वर्षना व्हायना तव देवनी नावना प्रचार करू लागना. येशूला तो दुष्ट आत्मावाला आजार, अन्य चमत्कार करना देवना आमना पापासून आम्हाला सोडवना आणि आमना पाप तो स्वतःवर लिना व वधस थांबवर बलिदान होईना. आमना पापनी किंमत त्याने चुकाडी व आम्हाला उद्धार मिळावी दिना. भाग 5. देव आरोग्य देणारा हा. पवित्र शास्त्र सांग की येशू ख्रिस्त जिवंत देवना पोर्या आह, जो आमनी पापनासाठी जगमवूना. तो आमना उद्धार करता आह. तो सर्व रोग आजार मधून सोडव. देवनी राजनी घोषणा कर. एक भिकारी जन्मता आंधळा होता. तो एक किनारवर बशीन भीक मागत बसनेल. त्याला माहीत होता की माना आंधळापणा येशू ख्रिस्त दूर करील. त्याने विश्वास ठेवा. तो येशूला विनंती करू लागना. येशू देवला तो सांगना, हे प्रभू येशू, तू मावर दया कर. मग येशूने त्या आंधळाला दृष्टी दिली. तो भिकारी येशूवर प्रेम करू लागना व त्यांनी मांग चालना.
आणि तो उड्या मारीत आनंदाने घर घ्या, कारण देवनी त्याला त्याने पापनी क्षमा त्याला करना. येशू पृथ्वीवर 33 वर्ष राहिना. नंतर आपला पापने करता तो क्रूसवर मरणा व आपल्याला मुक्ती मिळणे, स्वर्गमा आपल्यासाठी जागा तयार करना. आम्ही देवनासोबत कशा बोलायला पाहिजे त्याला सांगू, हे प्रभू, आम्ही पापी होईजन. माने सर्व पापनी माफी मा तुप मागू. मनावर दया कर आणि मना हृदय बदली टाक. देव मला तुनी वचनप्रमाणे मला कर आणि मला सर्व वाईटपासून वाचवनास म्हणून तुला धन्यवाद. भाग 6. मेंढपाळ हा एक खरी गोष्ट जी येशू ख्रिस्तने बदल सांग. एक वेळ एक दिवस येशू ख्रिस्त जहाजमा चालना तव त्यांनी एक दुष्ट आत्मा लागलेला माणूस त्यांनी जवळूना. दुष्ट आत्माला सांगना, हे प्रभू, तुला मानेहारी काय काम तव येशूने त्याला सांगा, तुला नाव काय तव त्याने मला सांगा, माना नाव सेना. दुष्ट आत्माला डुकरासाम कळप म दवाडना. नंतर तो मनुष्य त्यांना जीवन बदली गया. मग तो घर गया आणि सर्व लोकांना आश्चर्य होईना. आमनी देशमा सुद्धा सैतान आपला दुष्ट आत्माद्वारे लोकांसला जीव धोकामा घाल. पण येशू ख्रिस्त त्या सर्व लोकांना, येशू ख्रिस्त तो दुष्ट आत्माला घाबरणार नाही, कारण येशू ख्रिस्त खूप शक्तिशाली येशू आम्हाला सैतानी बंधनमधून सोडवायला प्रयत्न कर. आम्हाला सैतानसोबत लढण्यासाठी शक्ती दे. आमना येशू सैताननी हारी लढवासाठी शक्ती मागायला पाहिजे, कारण येशू आम्हाला सैतानीसोबत युद्ध करायला शक्ती देईल. भाग 7. येशूना मरण कज. येशू खरखर मरण पावना. खराच आपली पापणीसाठी मरण पावना. तो मरणने हाती घ्या आणि तो मरण पावना देवनी इच्छा पुरी करण्यासाठी आणि प्रत्येक माणूसला वाचवण्यासाठी तो जगमवूना. जो या गोष्टीवर विश्वास कर आणि आपला पापना प्रायचित कर, त्याला देव मुक्ती देह. येशू ख्रिस्त एकच जो आम्हाला पापमनी मुक्ती कर. येशू ख्रिस्ताला पकडीन त्याला मृत्यूदंड दिदा. लोकशी त्याला पक्का मार दिदा आणि त्याला है जगमनी काढी टाका. येशूना खांदवर लाकूडना क्रूस थवा. जैतुनी डोंगरवर त्याला क्रूसवर मारी टाकी दिदा. येशू ख्रिस्त स्वतःला वाचवता, पण त्यांनी तशा करा नाही, कारण देवनी इच्छा की येशू देवनी आमना पापनासाठी प्रभू येशू ख्रिस्त वधस खांबावर मरावा. 3रा दिवस तो मरणमय जिवंत होईना आणि तो खूप लोकसाला दिसना, कारण तो राजानी रूपमा नाही होता. परंतु येशू ख्रिस्त जिवंत तो ती कबरमा आता नाही. तो त्या वधस्तंभावर नाही, तर तो तुनीजवळ आणि मानेजवळ जर तो त्यानावर विश्वास ठेव. त्याने हारी येशू ख्रिस्त भाग 8. येशू जीवन. काय तुम्ही ओळखता का येशू कोण जीवन एक संघर्ष भरेल प्रत्येक माणूस आपली पापना ओझाखाली चालत राहा. पवित्र शास्त्र सांग, अहो भाराक्रांत जन हो, तुम्ही बठ्ठा मानेजवळ या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. गर्दीमा लोकासाला ऐकू येत नाही होता. देव सांग, मै तुमना पिता आणि तुम्ही माना पोरे आहात. येशू ख्रिस्त तेना आत्मा लोकसवर होत ह्यासाठी की त्या देवना पोऱ्या व्हावा. येशू ख्रिस्तवर विश्वास ठेवीन तुम्ही देवना पोऱ्या व्हात. इतलाच आपले जीवनमा देवला ग्रहण करा. अद्भुत गोष्टी त्यांनी जीवनमा घडत्या. येशू देव सांग, मै जीवननी भाकर जो मला खाईल तो कधीच उपाशी मरणार नाही. जो मानावर विश्वास ठेव त्याला कधीच प्यास लागणार नाही. त्याना आवाज ऐकीन आपला हृदय उघडा
रोमकरास पत्र 6 अध्याय 23 वचन, मत्तई 11:29, 2 करीन 6:17, 5 अध्याय 11. भाग 9. देवसाठी जगाला पाहिजे. देव म राहावाना याना अर्थ काय? आम्ही देवनी वचन म राहावाला पाहिजे. देवनी विश्वास म राहीन. आम्ही देवनीसाठी जगाला पाहिजे. जेव्हा आम्ही देवनी आज्ञा पाळज व देवना नियम पाळज तर देवनासाठी जगज. काय आम्ही देवला विनंती करज का? आपला हृदय लहान पोऱ्यानासारखा कर, तेव्हा आपली जीवनमा येशू देवला स्वीकार करूस तेव्हा तो पुष्कळ आनंद. पवित्र आत्मा त्यामा राहील आणि पवित्र आत्मा त्यासाला मदत करह. त्याला ज्ञान आणि बुद्धी देखील देह. परमेश्वर एक घरना समान ह. जेव्हा आम्ही दुःख त्रास तेजवर टाकज तेव्हा तो आम्हाला त्या सर्व गोष्टींमधून बाहेर काढ. आपली सोबत तो रोज राहील. तो सर्व गोष्टींना आपल्याला पुरवठा करील. देववर आपण आपल्या अंतःकरणाने पूर्ण भावाने प्रेम केलं पाहिजे, कारण देव हा आपलं अंतःकरण जाणतो. तो आपले सामर्थ्याने आम्हाला चांगल्या गोष्टीकडे ली जा आणि आम्हाला चांगली वागणूक शिकवह. देवना एकुलता एक पुत्राला आपली पापनासाठी जगमा आणा आणि आपला पाप त्यांनी तेजवर लिना आणि आपल्याला पापमधून सोडवना. देवनी आज्ञा पाळाना हे खूप महत्वाना हा. जेव्हा देवनी आज्ञाना आम्ही पालन नाही करज तेव्हा आपण देव पर लगेच क्षमा मागायला पाहिजे. त्यावेळेस देव आपलं हृदय बदली टाकील. आम्हाला आपलेसाठी व आपले कुटुंबसाठी व आपल्या प्रिय लोकांसाठी येशू ख्रिस्ता प्रार्थना करायला पाहिजे. देव आपल्याला आशीर्वादित करील.